मध्ये पहिल्या 3 षटकामध्ये असणारे प्रसादजी भोईर, धन्यवाद. हॅलो हॅलो धन्यवाद नवनाथ. नमस्कार मित्र, आपण पाहतोय तिरंगा चषक 2017च्या स्पर्धेमध्ये सर्वांचं सरचे स्वागत. आपण सामना पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या रजनीमध्ये पहिल्या फेरीतील दुसरा सामना पांडवे विपक्ष दिगाडी या दोन संघांमध्ये सामना चालू आहे. तिरंगा चषकामध्ये आपण पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो या मैदानाकडे, जिथे मात्र सुरुवात झाली आहे. सामन्याला सुरुवात होत आहे. अतिरिक्त प्रेक्षकांना विनंती असेल आपण मैदानामध्ये कोणी जाऊ नका. सामना सुरू होतोय, पंचांचा इशारा येतोय. सामना सुरू होतोय. पहिला गोलंदाज यावेळेस रुपेंद्र. हॅलो, शेवटची सूचना आयोजकांच्या वतीने 1 मिनिट. पंचांना विनंती करेन चेंडू आपण थांबवला तरी चालेल. आयोजक अजूनही पांडव संघाचा 12 प्रतिनिधी उपस्थित. या साईडला आम्हाला प्लीज प्लीज इकडे या, कारण कसं होतं मग मिसअंडरस्टँडिंग. समोर या इकडे. ओके ओके. लेखकाच्या बाजूला यायचं आहे. सामना चालू करा. पंच शिस्त असणं खूप गरजेचं मित्र. प्लीज इकडे यायचं. 12 प्रतिनिधी या साईडला या. दिसत नाही आम्हाला, ओळखत नाहीयेत. आमच्यापर्यंत नावं पोहोचणं गरजेचं असेल मित्र. अमोल आणि अतुल अशी फलंदाजाची जोडी आपण पाहतोय आणि गोलंदाज मात्र रुपेंद्र आलाय. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढलाय. चेंडू होतोय डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधोमध चेंडू आलाय 4 धावांसाठी. या इनिंग मधील पहिला चौकार आलाय. फलंदाज अमोलच्या बॅट मधून हा पहिला चौकार येतोय. रुपेंद्र ओव्हर द विकेट. यावेळेस सरळ बॅटने चेंडूला प्रहार केलाय. चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये वन बाउंड चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. अतिशय चपळाईने मात्र इथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु तेवढ्या वेळेमध्ये मिळतायत त्या धावा. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धाव फलकावती लागते 6 धावा. आणि आपण पाहतोय नवी मुंबई मधून जे आपले पंच उदय तांडेल असतील, नीरज राणावत असतील आणि आमचे दत्ता मेहर असे 3 पंच पाहायला मिळतात. कौतुक करावं लागेल या पंचांचा. रुपेंद्र षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. चेंडू पुन्हा एकदा मात्र डीप तडव्यांमध्ये ट्रॅव्हल करतोय. चेंडू जातोय सीमा पार. 4 धावा. आणि हा चौकार येतो. पहिलं दशक धाव फलकावती लागतोय. 10 धावा धाव फलकावती लागल्या आहेत. पहिलं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय सुरुवातीचे 2 फलंदाज अतिशय अप्रतिम अशी फलंदाजी करतायत आणि संघाला मात्र योग्य त्या रीतीने धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न करून देत आहेत अमोल आणि अतुल. रुपेंद्र षटकातील पुढचा चेंडू घेऊन येते ओव्हर द विकेट. यावेळेस शफल खेळण्याचा प्रयत्न करतोय. कुठेतरी मिसमॅच झालाय. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र सफल ठरलाय. पाहता पाहता निर्धाव चेंडूची सांगता केली गेली आहे. धावसंख्या स्थिर आहे. बिनबाद 10 धावा. गुणलेखकाच्या अहवालानुसार या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. संघाची धावसंख्या बिनबाद 10 धावा. फलंदाज फ्रंट फुटून खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू मात्र डीप मिड विकेट मध्ये. एकदा मिनिट दुसऱ्या धावसाठी प्रयत्न झालाय. पाहूया. आणि यावेळेस दुसरी धाव सुद्धा अतिशय चपळाईने पूर्ण होतीये. 2 धावा मिळत आहेत. पाहता पाहता पहिल्या षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर दिगाडी संघाची धावसंख्या धाव फलकावती लागते बिनबाद 12 धावा. अतिशय चांगली धावसंख्या मी म्हणेन. इथे मात्र दिगाडी संघाने सुरुवातीच्या एका षटकामध्ये जमवली आहे. 12 धावा धाव फलकावती लागतायत.
दिघाटी आणि पांडिवे अशा या दोन संघांमध्ये सामना. आजचा विचार केला या स्पर्धेचा पहिली रजनी या स्पर्धेची पाहतोय आपण आणि या पहिल्या रजनीमध्ये पूर्व विभागाचा पूर्ण गट पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं या विभागामध्ये मित्रो स्पर्धा पाहायची झाली तर खऱ्या अर्थानं पूर्व विभागाचा गट जेव्हा या विभागामध्ये खेळत असतो तेव्हा असंख्य प्रेक्षक खऱ्या अर्थानं अलोट गर्दी स्पर्धेसाठी करत असतात. याचं कारण एकमेव या प्रेक्षक वर्गाचं असणारं क्रिकेटवरती प्रेम, आपल्या लाडक्या खेळाडूंवरती असणारं प्रेम नेहमी पाहायला मिळत असतं. आणि या विभागामध्ये कधी आपण जर क्रिकेटच्या स्पर्धा पाहिल्या तर नक्कीच क्रिकेटचा आदर नेहमी करत असतात. असा आमचा हा पूर्व विभाग पुन्हा एकदा स्पर्धेच्या मार्कून देतोय. पाहूया मैदानाकडे आपण दुसरा गोलंदाज येतोय. जितेंद्र पाटील गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे बिनबाद 12 धावा. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय. पंच उदय तांडील मात्र इशारा देत आहेत. आव्हांतर चेंडू घोषित झालाय. या आव्हांतर चेंडूने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होती 13 धावा. 13 धावा. धावफलक सचिन किडेक जबरदस्त गृहलेखक अष्टपैलू कामगिरी मी म्हणेन ज्यांच्या माध्यमातून यावेळचा चेंडू मात्र प्रहार झाला. चेंडू कव्हर करण्यात आलाय. किती धावा मिळणार या चेंडूवरती पाहूया. दुसऱ्या धावसाठी अतिशय चपळाईने प्रयत्न केला गेलाय. पाहता पाहता मिळालेले या 2 धावा. 2 धावेनं धावफलक पोहोचतोय 15 वरती. 15 धावा आपण पाहतोय. 15 धावा धावफलकावरती लागतायत. बिनबाद 15 धावा धावफलकावरती लागतायत. ही मोठी जमेची बाजू असणार आहे. यावेळेस चेंडू मात्र पॉइंट मध्ये घेऊन काढलाय. तेवढ्या वेळेमध्ये मिळालेली 1 धाव. धावसंख्या होती 16 धावा. 16 धावा धावफलकावरती लागतायत. दुसरं षटक कुठेतरी नियंत्रित गोलंदाजी होते असं म्हणावं लागेल कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा आणि त्यानंतर मात्र जितेंद्रने फेकलेल्या 2 चेंडूमध्ये 4 धावा. यावेळेस मात्र चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न करतात. कुठेतरी थोडासा दुखापत झाला मी म्हणेन. फलंदाजाला चेंडू हवा असा मात्र बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाहीये. आणखी एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या इनिंग मध्ये आतापर्यंत तिसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय जो गोलंदाज जितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून टाकण्यात आलाय. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अपयशी ठरतोय. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता जबरदस्त गोलंदाजी केली आहे. मी म्हणत होतो नक्कीच कुठेतरी नियंत्रित गोलंदाजी होताना पाहायला मिळते आणि ती नियंत्रित गोलंदाजी आज या गोलंदाजाच्या मार्फत होताना संघाला खऱ्या अर्थाने सावरण्याचा प्रयत्न मात्र केला गेलाय. सर्कलचं दुसरं षटक आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अवघे 2 क्षेत्ररक्षक सीमारेषी लगत असतील असा या स्पर्धेचा नियम. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा मनसुबा हवेमध्ये झेल खाली क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु शेवटच्या क्षणाला षटकाराचं रूपांतर नक्कीच 2 धावांमध्ये झालं असं म्हणायला लागेल. कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं ज्याने खऱ्या अर्थानं अगोदर जज करण्याचा प्रयत्न केला परंतु आवाक्याच्या बाहेर असल्यामुळे 6 धावा जाऊ नये म्हणून केलेला प्रयत्न खऱ्या अर्थानं सफल ठरलाय आणि 4 धावा रोखण्यामध्ये यश मिळालंय या क्षेत्ररक्षकाला. पाहता पाहता संघाची धावसंख्या झाली आहे 18 धावा धावफलकावरती लागतायत. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळेस हा चेंडू पंच उदय तांडे यांच्या मार्फत येतो. अभांतर चेंडूची घोषणा केली गेली आहे. 19 धावा धावफलकावरती आता मात्र लागतायत. दुसरं षटक मार्गस्थ असताना बिनबाद 19. यावेळेस फलंदाज बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न करतोय. निर्धाव चेंडूची घोषणा. पाहता पाहता 2 षटकांचा मित्र खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 19 अशी धावसंख्या आपण पाहतोय. दिघाटी संघाची धावसंख्या बिनबाद 19. अमोल वैयक्तिक खेळतोय. 10 चेंडूचा सामना करून 14 धावांवरती खेळतोय आणि आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून या पूर्व भागातील
एक जबरदस्त पंच म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहिले जाते असे सुदेश म्हात्रे यांचं आगमन झालंय मंचावरती विराजमान. मी महेंद्र ठाकूर यांना विनंती करेन आपल्या शुभहस्ते आपण सुदेश म्हात्रे यांचं स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. धन्यवाद. तिसरं षटक पाहूया. गोलंदाज कोणता गोलंदाज धिगाडी असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेंद्र ज्यानं पहिल्या षटकामध्ये 12 धावा दिल्या होत्या असं रुपेंद्र गोलंदाजी मार्कवर येतोय. आता मात्र क्षेत्ररक्षण दूरवर फैलावलेलं आपल्याला पाहायला मिळतोय. 5 षटकांचा सामना. सुरुवातीचे 2 षटक सर्कलच्या पाबंदात खेळले जातील आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण सीमारेषेलगत फैलावण्याचं काम इथे मात्र करताना आपण पाहतोय. पांडवी संघाचा संघनायक करतोय आणि क्षेत्ररक्षण सजल्यानंतर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर रुपेंद्र पाटील. यावेळेस अतुल हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. खऱ्या अर्थानं बुद्धीच्या कौशल्यावर हा चेंडू खेळून काढलाय. चेंडू डीप दरम्यानमध्ये ट्रॅव्हल करतोय. पंच इशारा देत आहेत 4 धावांचा. धन्यवाद डीजे मास्टर. आणि या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या होतीये दिगाडी संघाची. या व्यासपीठावर अर्थात या प्रेक्षकांमध्ये सन्माननीय विश्वजित ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे. तर मी विनंती करते सन्माननीय विश्वजित ठाकूर मोठ्या यांनी व्यासपीठाची कृपा करावी. धन्यवाद. नक्कीच आपण पाहतोय उरणचा खऱ्या अर्थानं कोहिनूर हिरा महाराष्ट्राचा अव्वल दर्जाचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या यांना विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. पुढे मैदानाकडे उडतो विकेट. चेंडू मात्र खोलवर डबा टाकण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू मात्र कव्हर केलाय जिथे मात्र मिळते 1 धाव. धावसंख्या होते 24 धावा. कारण सांगायचं झालं तर नवनाथजी कोपरोली ग्रामपंचायत विद्यमान सदस्य सन्माननीय चंद्रशेखर ठाकूर त्याचप्रमाणे माजी सदस्य सन्माननीय संतोष पोटे सर यांना विनंती असणार आहे की आपण व्यासपीठावरची कृपा करावी. तर मित्र जोरदार टाळ्या आपण स्वागत करूया विश्वजित ठाकूर. विश्वजित ठाकूर का आगमन हो चुका है. कारण जुन्नर प्रीमियर लीग जी झाली होती यावेळेस जबरदस्त प्रहार झाला. उत्तुंग फटका येतोय. चेंडू मात्र 6 धावांसाठी षटकार. हॅलो हॅलो. धन्यवाद डीजे मास्टर. याच दरम्यान सन्माननीय चंद्रशेखर ठाकूर ग्रामपंचायत सदस्य कोपरोली आणि माजी ग्रामपंचायत सदस्य संतोषजी पोटे यांचं आगमन झालेलं आहे. ओरडू प्रसाद सर. संघाची धावसंख्या होते 30 धावा. या सामन्यातील पहिला षटकार आलाय. अमोल वैयक्तिक खेळतोय 20 धावांवरती. 11 चेंडू आणि 20 धावा असं मात्र धावसंख्या उभारली अमोल या फलंदाजाने. आपण विचार केला तर इथे मात्र विश्वजित ठाकूरचं आगमन होतंय काय आणि षटकार लागतोय का म्हणजे खऱ्या अर्थानं त्याच्या षटकाराने स्वागत केलंय. यावेळेस मात्र चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय परंतु झेल होण्याची संभावना जाणवतीये. पहिला फलंदाज बाद होतोय. हॅलो. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय भावेश आणि आपण पाहतोय विश्वजित ठाकूर एक क्रिकेट मधील मोठं नाव या स्पर्धेमध्ये उपस्थित. स्पर्धेचं खऱ्या अर्थानं सत्कार मूर्ती म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. कमी वयामध्ये क्रिकेटला जाणून खऱ्या अर्थानं क्रिकेटची केलेली सेवा कोण विसरणार या खेळाडूचं नाव. जुनियर प्रीमियर लीग मित्र तब्बल 55,000 प्रेक्षक आले होते आणि या 55,000 पैकी 30,000 प्रेक्षक एकट्या या विश्वजित ठाकूरला पाहण्यासाठी आले होते. असा विश्वजित ठाकूर. पुढे मैदानाकडे उर्ध विकेट. सरळ बॅटने चेंडू खेळून काढला. चेंडू मात्र पाहायला मिळतो स्टेट आउट. चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध 2 क्षेत्ररक्षक मध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करतात हा चेंडू अडवण्यासाठी परंतु तेवढ्या वेळेमध्ये इथे आपण पाहतोय धावसंख्या जमतीये. दिगाडी संघाची 32 धावा. 1 बाद 2 बाद 32 अशी धावसंख्या धावफलकावरती लागते. त्याचप्रमाणे अतिशय शांत असं व्यक्तिमत्व कोपरोलीचे माजी सदस्य सन्माननीय संतोष पोटे सर उपस्थित त्यांचं स्वागत सुद्धा होतं आयोजकांच्या वतीनं. त्याचप्रमाणे व्यासपीठावर आपण बघतोय की अनेकांच्या
तरुणांच्या गळ्याचा ताईत झालेला असा खेळाडू की ज्याचा सत्कार आम्ही उद्या करणार आहोत. पण तत्पूर्वी आज या व्यासपीठावर आल्याबद्दल सन्माननीय बाजीराव परदेशांना विनंती असणार आणि महेंद्र ठाकूरांना विनंती असणार आहे की आपल्या शुभ हस्ते आपण विश्वजित ठाकूर याचं फक्त पुष्पगुच्छ स्वागत करावं. जोरदार टाळ्या मित्र, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विश्वजित ठाकूरसाठी. असणार आहे भव्य दिव्य सत्कार सोहळा उद्या मोठ्याचा असणार आहे. तिरंगा चषकाच्या वतीनं काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेस कमिटी चिरनर भूमच्या माध्यमातून विश्वजित ठाकूर मोठ्या खऱ्या अर्थानं जो दिगाडे गावचा सुपुत्र ज्याने आपल्या उलंची शान वाढवली, उलंचा अभिमान वाढवला, असा सर्वांचा ज्याने जुन्नर प्रीमियर लीग, PTP, दुबई, कटार अशा अनेक स्पर्धेमध्ये नेतृत्व कामगिरी केली आणि आपल्या या गावाचा आपल्या तालुक्याचं नाव ज्याने रोशन केलंय त्याचा सत्कार करणं हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. आणि उद्या त्याचा प्रमुख मान्यवरांचा शुभ हस्ते सत्कार होणार आहे. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणाने आभार मानतो. OD प्रसाद सर. धन्यवाद. यापुढे समजण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो एक जबरदस्त समालोचक गणेश गावड यांना. धन्यवाद. कांग्रेस कमेटी चिरनेर भूम आयोजित तिरंगा ट्रॉफी 2017 के माध्यम से यहाँ पे यूट्यूब के लाइव अपडेट्स बता रहे हैं. यहाँ पे पूरे 198 देशों में ये पूरा लाइव टेलीकास्ट बता रहे हैं. अगर लाइव टेलीकास्ट पूरी क्लैरिटी के साथ होगा तो जरूर इस कैमरामैन को जरूर काम मिलेगा. ये देखिए ये गेंद बाहर फेंकी हुई इंटरनेशनल लॉन नंबर 25 के तहत अंपायर ने वाइड की घोषणा की और इस वाइड के अतिरिक्त रन संख्या के साथ टोटल बढ़ता हुआ 37 रन स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान के बाद. दोस्तों बात करें दिघाटी और पांडीवे के बीच का, गए साल जब पांडीवे और दिघाटी के बीच जो मुकाबले हुए थे जिसमें सिर्फ एक मुकाबला पांडीवे टीम ने जीता था, लेकिन इस बार इस साल में इस बार ये लगातार दूसरी वाइड और इस वाइड के साथ टोटल बढ़ता हुआ 38 रन स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट से स्कोर कार्ड हिलता हुआ. और बात करें तो दिघाटी और पांडीवे के बीच के इस साल में पांडीवे टीम ने अभी तक दिघाटी टीम को जीत हासिल करने का मौका दिया नहीं, लेकिन इस मैदान के ऊपर दिघाटी के सामने एक मौका बना है. इस मौके का फायदा उठाएंगे नहीं. इस बार गेंदबाज योगेश तैयार थी वाली छोर से, लेकिन यहाँ पे शरीर पर टकरा दी गेंद गई यहाँ पे शॉर्ट फरमान की दिशा में. 1 रन पूरी की और बाइट्स का इशारा आया अंपायर की तरफ से और लेग बाइट्स और इस 1 रन के साथ टोटल बढ़ता हुआ टोटल पहुंच चुका है 39 रन 1 विकेट के नुकसान के बाद. ये तिरंगा ट्रॉफी 2017 तीसरा प्रयास, इस तीसरे प्रयास में एक नया अनोखा अंदाज से बनाया हुआ है मैच का टूर्नामेंट. और इस टूर्नामेंट में सभी दर्शकों का एक बार हम पूरे कमेंट्री टीम की तरफ से स्वागत. इस बार इस गेंद को खेला, ये गेंद यहाँ पे लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, एक और 6 रन. धन्यवाद डीजे. तत्पूर्वी दिघाटी गावचे एक चांगले समर्थक सन्माननीय अनंत गावंड यांना विनंती असणार की आपण व्यासपीठावर या. सन्माननीय अनंत गावंड. इस बार एक और शॉट खेला यहाँ पे फील्डर मौजूद, लेकिन दोहरा रन लेना चाहते थे, लेकिन यहाँ पे भावेश ने रोका और 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा. इस 1 रन के साथ टोटल बढ़ता हुआ 46 रन स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ अर्धशतकी के लिए 4 रन दूर है दिघाटी टीम. लेकिन बल्लेबाज यहाँ पे अमोल ने गियर चेंज किए, इंजन गर्म किया, अचानक से तेजी के 7 रन बनाए. यहाँ पे बल्लेबाज अतुल और अमोल जो 11 गेंदों का सामना किया 20 रनों पे ट्रैवलिंग का रास्ता दिखाया. यहाँ पे इस बार तैयार हो गए इस गेंद को यहाँ पे स्टीयर करना चाहते थे, लेकिन गेंद अंदर आई और यहाँ पे डॉट गेंद की समाप्ति. इस डॉट गेंद के साथ 4 ओवर्स का खात्मा हो चुका. 4 ओवर्स की समाप्ति के बाद कुल टोटल बनता हुआ 46 रन 1 विकेट के नुकसान के बाद. अगर बात करें स्कोर कार्ड के ऊपर हमारे 7 स्कोरर जो क्रिकेट का हार्ट दोस्तों कहा जाता है, सचिन केणी यहाँ पे बेहतरीन स्कोरिंग का काम करते, हाथ में ब्लू पेन, रेड पेन और गोल्डन कलर का पेन लेकर अच्छी तरीके से राइटिंग कर रहे हैं. अगर बात करें स्कोर कार्ड के ऊपर नजर डाली तो यहाँ पे पहली ओवर डाली रुपेंद्र ने 12 रन खर्च किए, दूसरी ओवर डाली जितेंद्र जिन्होंने 7 रन खर्च किए, तीसरी ओवर मतलब अपने स्पेल का दूसरा टीम का तीसरा ओवर लेकर फिर से एक बार रुपेंद्र ने 15 रन खर्च किए और इस बार योगेश ने 12 रन खर्च किए जिसमें 3 लेग बाइट्स और 1 दम बनाता हुआ छक्का आया.
और टोटल बनता हुआ 46 रन स्कोर कार्ड के ऊपर एक विकेट के नुकसान के बाद। और यहाँ पे हमारे दिघाटी टीम के कोच माने जाते और समर्थक भी अतुल वेल्डिंग वर्क्स के प्रोप्राइटर अनंता गावंड का स्वागत करना चाहेंगे इस टूर्नामेंट के साथ। और इस बार स्वागत हुआ उनका। इस बार गेंदबाज तैयार, इस गेंद को पंच करना चाहते थे लेकिन गेंद उछाल के कारण यहाँ पे बल्लेबाज को समझ नहीं पाए और गेंद गई सीधी विकेट कीपर के दस्तानों में। ब्लाइंड स्ट्रोक खेला यहाँ पे बल्लेबाज अतुल ने, लेकिन क्या कहने इस टूर्नामेंट की, 4 चांद लगा दिए आए तमाम अर्थीगणों ने। और इस बार जो एक रायगढ़ के एक्सप्रेस विश्वजीत ठाकुर का आगमन हुआ, इस बार इस गेंद को उठाया, गेंद यहाँ पे स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, एक और गेंद दलाती हुई 6 रन। वेलकम वेलकम विजय मास्टर। और इस 6 रन के साथ यहाँ पे टोटल बनता हुआ 52 रन स्कोर कार्ड के ऊपर 52 रन बने। और इस बार अतुल ने एक आक्रामक पवित्रा अपनाया, अपने टोटल को आगे बढ़ाने का एक नया जिम्मा उठाया उन्होंने। और अतुल 25 रनों पे खेलता हुआ, मतलब अगर 11 गेंदों का सामना किया और 25 रनों पे, जिसमें 2 छक्के और 1 चौका, ये सही अपडेट दे रहे हमारे स्कोरर सचिन केनी। उनका स्वागत करना चाहेंगे इस क्रिकेट के माध्यम से तिरंगा ट्रॉफी 2017। और ये उनका पहला प्रयास यूट्यूब के माध्यम से दिखाने के लिए। यहाँ पे मेरे को 3 कॉल आए कि आयोजन कहाँ हो रहा है, मैंने जरूर बताया चिरनेर के यहाँ पे इंद्रायणी मैदान के ऊपर हो रहा है। और आयोजक तिरंगा ट्रॉफी के आयोजक कर्ताओं ने सही आयोजन किया। और हमारे साथ जुड़े हुए हमारे महागुरु प्रसाद भोर, नवनाथ मात्रे, अमित मात्रे और हसराम घरत और सचिन केनी भी हमको इस इंटरनेशनल के लॉन नंबर बता रहे हैं। और इसी के कारण हम यहाँ पे कमेंट्री कर रहे हैं। नाचीज कमेंटेटर को यहाँ पे एक मौका दिया बोलने का। एक बार स्वागत करना चाहेंगे इस क्रिकेट के आयोजकों का। इस बार तैयार हुए गेंदबाज, इस बार उठाया जरूर लेकिन नोमैन्स लैंडिंग में गेंद गिरी। 1 रन पे पूरा, दूसरा रन पूरा करना चाह रहे थे और ये दोहरा रन पूरा। ये डाई देखिए यहाँ पे अतुल की और ये भरसक प्रयास। इस दोहरे रन के साथ टोटल बढ़ता हुआ 54 रन स्कोर कार्ड के ऊपर तेजी के 7 रन बनाए हुए। आखिरी ओवर क्रूशियल मोमेंट के ओवर्स में यहाँ पे बल्लेबाज अतुल ने 3 गेंदें खेली, 8 रन बनाए। टोटल बनता हुआ यहाँ पे 54 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस 54 रन में अगर बात करें 2 बल्लेबाज जो ऐसे हैं जिन्होंने अमोल ने 11 गेंदों का सामना किया, 12 गेंदों का सामना किया, 20 रन बनाए। और इस बार अभी तक नॉट आउट पारी खेलने का जिम्मा उठाया अतुल। 12 गेंदे और 27 रन की ये दोनों सिर्फ ये 2 केवल बल्लेबाज हैं जो रन बनाए उन्होंने। आने वाले बल्लेबाजों के ऊपर कोई दारोमदार नहीं, लेकिन क्या इस 3 गेंदों के ऊपर या 2 चौके या एक हाथ दूसरा छक्का चौका देखने के लिए मिलता है, आने वाले वक्त के साथ पता चलेगा। और हमारे साथ यहाँ पे कमेंटेटर्स जुड़े हुए, जब वो कमेंटेटर्स खड़े होते हैं हमें एक ताकत जुनून आता है। इस बार इस गेंद को उठाया, गेंद गई यहाँ पे डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। एक और अतुल के बल्ले से निकलता हुआ आगे गलता हुआ शॉट। गिरीश नाइक वेलकम डीजे मास्टर। और इस बार ये छक्का लगा, इस छक्के के साथ टोटल 60 रन पे। ये 60 रन बने कैसे? और अभी तक भावेश का बल्ला खामोश है। शायद जितनी स्ट्राइक रेट मतलब अतुल को अभी गेंद फुटबॉल की तरह नजर आती होगी, शायद यही दिख रहा है। हर गेंद के ऊपर प्रहार प्रहार और प्रहार देखने के लिए मिल रहा है। इस बार इस गेंद को और एक हवाई हल्ला और ये गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन। वेलकम डीजे मास्टर। क्या कहने इस ओवर में जयंता, जिन्होंने गए साल में आखिरी गेंद में सिर्फ 3 रन चाहिए थे, जकड़ कर रखा था इन बल्लेबाजों को, लेकिन इस बार शरीर पर टकराई गेंद, 1 रन लिया और दूसरा रन लेना चाहते थे, लेकिन इस बार
और अंपायर की तरफ से 1 रन का इशारा। इस 1 रन के साथ टोटल बढ़ता हुआ 67 रन 68 रनों का टारगेट, और इस टारगेट को पार करने के लिए जो पांडवी टीम की दारोमदार। हॅलो, यानंतर होणारा सामना आवरे विपक्ष कळंबुसरे या दोन संघामध्ये होणार आहे। दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकी करण्यासाठी लगेचच यायचं आहे। आवरे विपक्ष कळंबुसरे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी लगेचच मंचावरती यायचं आहे। ओटो गणेश गावंड। जरूर जरूर यहाँ पे अगर क्या कहना है विश्वजीत ठाकुर के, जब उन्होंने कदम रखा इस मंच पर ये छक्के लगे, बौछार होने लगी रनों की। जैसे बल्लेबाज अतुल ने 39 रन बनाए टोटल, और टीम का टोटल पहुंचता हुआ 67 रन 68 रनों का टारगेट। इस टारगेट को पार करने के लिए प्रसाद सर बात करें तो मतलब हर ओवर के पीछे 14 रनों की औसत, 12 68 बना। और बात करें 14 रनों की औसत रखनी होगी। 5 ओवर का सामना, 14 रनों की औसत रखनी होगी, मतलब हर ओवर में 3 बड़े शॉट देखने के लिए मिलने जरूरी है नवराज सर। बात करें तो आने वाले बल्लेबाज जो पांडवी टीम उतनी ही ताकत उतनी ही जुनून से भरी हुई है, क्योंकि इस साल में अगर दिघाटी और पांडवी टीम के मुकाबले देखे जाए, पांडवी टीम ने अभी तक दिघाटी टीम को जीत का मौका नहीं दिया। ये मौका यहाँ पे दिघाटी के सामने बनता हुआ। नक्कीच आपण पाहतोय इथून शेवटचा कॉल पुन्हा एकदा देऊया आवरे संघाचा संघनायक आणि कळंबुसरे संघाच्या संघनायकाला। आवरे आणि कळंबुसरे संघाच्या संघनायकाला विनंती आहे नाणेफेकीसाठी लगेचच मंचाशी संपर्क साधायचा आहे। हा शेवटचा कॉल असेल आपल्यासाठी। गणेश, आपण पाहतोय तिरंगा चषक 2017 ही स्पर्धा जबरदस्त काँग्रेस स्थायी कमिटी चिरनेर व मोठे भूम आयोजित ही स्पर्धा अतिशय मानाची श्रृंखला प्रतिष्ठेची श्रृंखला पाहायला मिळते। तसेच त्यानंतर चिरनेर तिरंगा संघाच्या 12 खेळाडूंना विनंती असेल, 12च्या 12 खेळाडूंना विनंती असेल की आपण मंचाशी संपर्क साधायचा आहे। आणि मित्र, वेळ मिळाला म्हणून सांगायचं झालं तर उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांना एक मोठी मेजवानी असणार आहे, ती म्हणजे येणाऱ्या 19 मार्च रोजी जयप्रकाश भोईर व जयप्रकाश पाटील क्रिकेट क्लब नवघर यांच्या वतीनं मर्यादित षटकांचे क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले। कमळ चषक 2017चं आयोजन प्रथम क्रमांक या स्पर्धा दिवसा होणाऱ्या स्पर्धा असतील। प्रथम क्रमांक 1,01,000, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक असणार, तृतीय क्रमांक 20,000, प्रवेश फी असणार 11,000। स्पर्धेत नियम व अटी नेहमीप्रमाणे असतात त्याच बहुतांशी असणार आहेत। आणि आपल्याला आयोजक आपण पाहू शकाल जयप्रकाश भोईर, आयोजक असणार जयप्रकाश पाटील। या स्पर्धेसाठी मालिकावीर असणार LED टीव्ही आणि 24 संघांना सहभाग देण्यात येईल। कळंबुसरे संघाच्या संघनायकाला शेवटचा पुकार आहे। स्पर्धेमध्ये आपला सहभाग घ्यायचा असेल ज्ञानेश्वर भोईर, दिनेश बंडा, कुंदन बंडा, जीवित म्हात्रे, संदेश कुळ आणि जयेश पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे। नाणेफेकी करून घ्यायची आणि नाणेफेकीसाठी मी विनंती करतोय अष्टपैलू खेळाडू रायगडचे आणबान शान आणि उरण तालुक्याचा कोयनेर हिरा विश्वजीत ठाकूर याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या फेरीतील तिसऱ्या सामन्याची नाणेफेकी करायची आहे। आणि आपण पाहू शकाल या स्पर्धेचं स्थळ असणारे मुक्काम नवघर, तालुका उरण, जिल्हा रायगड। आणि आणखी एक प्रेक्षकांपर्यंत मेजवानी पोहोचायची झाली तर शिवसेना शाखा नवीन सेवा पुरस्कृत आमदार चषक 2017चं आयोजन नाणेफेकीचा कॉल लागला, हा कळंबुसरे संघाच्या बाजूने लागलाय। आणि ही स्पर्धा असणार आहे 9 मार्च, 9, 10, 11 मार्च रोजी। आयोजक निलेश दत्ताराम घरत आणि निलेश गोवर्धन घरत हे असणार आहेत। तसेच 12 के बाद ग्रुप या स्पर्धेचा प्रमुख आयोजक, प्रवेश फी 18,000, प्रथम क्रमांक 1.5 लाख, द्वितीय 75, तृतीय क्रमांक 40,000। आणि संपर्क साधायचा असेल मंगेश घरत, योगेश घरत, सुरेश पाटील आणि तसेच निलेश घरत यांच्याशी आपण संपर्क साधू शकाल। तर मित्र नमस्कार, आपण वळूया पुन्हा एकदा चिरनेरच्या मैदानावरती, चिरनेरच्या पवित्र भूमीवरती। उदय तांडेल यांचा इशारा चालू आहे। पहिला गोलंदाज यावेळेस रुपेश, पहिला गोलंदाज रुपेश, पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडूला मात्र हिट केलाय पॉइंट मध्ये। एकदा मिनिटे सुरक्षित क्षेत्ररक्षण झालं, एका धावे समाधान मानावं लागतंय आणि एका धावेला धावफलक पोहोचतोय। बिनबाद 1 ने सुरुवात झाली आहे। आपण पाहतोय आव्हान असणार आहे 68 धावांचं आव्हान
आणि त्या 68 धावांचा आव्हानाला पाठलाग करत असताना नक्कीच मोठ्या फटक्याची अतिशय बाजी इथे मात्र सर्कलच्या सुरुवातीच्या 2 षटकामध्ये करावी लागेल, कारण सर्कलच्या षटकामध्ये आपण विचार केला तर अवघे 2 क्षेत्ररक्षक हे सीमारेषे लगत तैनात असतात आणि अशा परिस्थितीमध्ये गॅप सिलेक्शन करून जर आपण फटकेबाजी केली तर या धावसंख्येचा पाठलाग करत असताना कुठेतरी अडचणींपासून थोडेसे वंचित राहून आपण धावसंख्या जमू शकाल. नक्कीच या स्पर्धेचा महत्वपूर्ण एक नियम असणार आहे, कधी चेंडू गेला तर नवीन दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे. यावेळेस चेंडू मात्र फलंदाज सफल होण्याचा प्रयत्न करतोय. पाहूया शॉर्ट हँडमॅन मध्ये चेंडू आलाय. पंच इशारा देतात आव्हान, तर 1+1 अशा या 2 धावा मिळाल्या आहेत. माफ करा, ही एकदा फक्त आव्हान तर धाव मिळते. धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या झाली आहे 2 धावा. 68 धावांचं आव्हान दिलंय. 2 धावा आतापर्यंत झाल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. पहिलं षटक मार्गस्थ असताना यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. आणखी एक निर्धाव चेंडूची घोषणा. जसे जसे चेंडू इथे मात्र निर्धाव होतील तसं तसं मानसिक दडपण इथे मात्र वाढलेला असणार. यात तीळ मात्र शंका नसेल, तो म्हणजे पांडिवे संघाचा गोलंदाज आपण पाहतोय सुजित, माफ करा फलंदाज सुजित आता स्ट्राईक केलाय, जो मात्र उकला. यावेळेस पुन्हा एकदा उकतोय फलंदाज, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर फलंदाजाला जाणलं की काय, फलंदाजाचा अनुमान घेतला, अंदाज घेतला, अभ्यास केला सभेमध्ये गोलंदाजानं आणि त्याच पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. नक्कीच या 2 संघांमध्ये बऱ्याच वेळा सामने झालेत, बऱ्याच वेळा एकमेकाला पराभवाचं पाणी चारलं, परंतु या मैदानावरती आपलं अस्तित्व कोण गाजवणार, झेल होते की पाहूया. परंतु यावेळेस मात्र झेल होत नाहीये. प्रयत्न केला गेला परंतु चेंडू मात्र सीमारेषेच्या पार जातोय 4 धावांसाठी. हॅलो धन्यवाद डीजे मास्टर. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या 4 ने पुढे सरसावते. धावसंख्या होतीये 6 धावा धावपालकावरती लागतायत. 6 धावा धावपालकावरती लागताय. 68 धावांचं आव्हान आतापर्यंत 6 धावा झाल्या आहेत. पहिलं षटक मार्गाचं असताना गोलंदाज उरतो विकेट. यावेळेस मात्र हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सफल ठरलाय. आणखी एक निर्धाव चेंडू मी म्हणेन पडतोय. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. फलंदाजाची उंची आहे परंतु उंचीचा फायदा असा घेत नाही नवनाथजी. आपण पाहतोय फलंदाज इथे मात्र सुजित मोकाशी. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय निर्धाव चेंडूला सामोरं जावं लागते या फलंदाजाला. यावेळेस खराब चेंडू आणि खराब चेंडूवरती मात्र प्रहार झालाय. चेंडू मात्र जातोय सीमा पार 4 धावांसाठी. इशारा द्यायचा आहे. नक्कीच पंच पुन्हा एकदा मात्र माफी मागतायत आणि मात्र हा चेंडू षटकार आहे, चौकार नसून षटकार आहे असं मात्र दर्शवत आहेत पंच उदय तांडेल. ही आहे मित्रांनो पंचांची गुणवत्ता. एखादा निर्णय चुकला तर चूक कबूल करून माफी मागणं हे खूप मोठं मन लागतं आणि ते मोठं मन आमच्या उदय तांडेल पंचांचं आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल. जबरदस्त पंच उदय तांडेल, दत्ता मेहर आणि नीरज राणावत. पाहता पाहता पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 68 धावांचा पाठलाग करत असताना बिनबाद 12 अशी धावसंख्या धावपालकावरती लागते. आपण नक्कीच विचार केला तर पहिले फलंदाजी करत असताना आमचा दिघाडी संघ सुद्धा याच पद्धतीनं धावसंख्या 12 धावा धावपालकावरती लागली होती आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय त्याच पद्धतीनं प्रतिस्पर्धी संघ 68 धावांचा पाठलाग करत असताना बिनबाद 12 वरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज अतुल येतोय, जो संघाच्या सुरुवातीच्या 2 फलंदाजांपैकी एक फलंदाज म्हणून या मैदानावरती 39 धावांची जबरदस्त बहारदार फलंदाजी केली होती. असा हा फलंदाज गोलंदाजच्या भूमिकेमध्ये कशी गोलंदाजी करतोय पाहणं तेवढंच गरजेचं असेल. अतुल आला गोलंदाजी मार्कवर. संघाची धावसंख्या बिनबाद 12 धावा. यावेळेस फुटो चेंडूला मात्र हिट केलाय. डीप मिड विकेट मध्ये चेंडू जातोय 1 बाउंस सीमा पार 4 धावा.
आणि यावेळेस मात्र एक चौकार येतोय. या चौकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकाती लागते 16 धावा. 16 धावा धावफलकाती लागतात. प्रयत्न अतिशय चांगला केला गेलाय. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय परंतु झेल उडाली आहे. शॉर्ट मिड विकेट सिलिबिडॉनला झेल मात्र आली होती जिथे फलंदाज बाद होतो. पहिला फलंदाज बाद. फलंदाज पहिला बाद होतोय. 16 धावांवरती पहिला हादरा बसलाय पांडवी संघाला. आपण पाहतोय पांडवी संघ 68 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 7 चेंडूंचा सामना करतोय. माफ करा 8 चेंडूंचा सामना करतोय आणि या 8 चेंडूंमध्ये 16 धावा जमवतोय. परंतु या 16 धावा जमवत असताना एक महत्वपूर्ण गडी गमावं लागते हे सुद्धा विसरून चालणार नाही. नक्कीच आता जो चेंडू पडेल तो 100वा चेंडू या स्पर्धेतील 100वा चेंडू असेल. आणि हे का सांगू शकतो याला एकमेव कारण आहे. त्या कारणाचं नाव आहे सचिन केडी. नक्कीच मध्यस्थी करणं खूप गरजेचं आहे कारण अलीकडच्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी मध्यस्थावर अडकून येतात. ते करणं खूप गरजेचं असतं आणि ते मध्यस्थ खूप महत्वाचा मित्र. फक्त त्या मध्यस्थीकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला पाहिजे. आपला दृष्टी नव्हे दृष्टिकोन चांगला पाहिजे. वेळे मैदानाकडे गोलंदाज आहे अतुल ओढ विकेट. यावेळेस मात्र प्रयत्न केला. चेंडू मात्र मिड ऑफ लॉंग ऑफ च्या वरून जातोय. पंच इशारा देत आहेत. 4 धावांचा वन बाउंस. चेंडू सीमा पार. डीजे आयोजकांना विनंती आहे आपण सीमारेषेच्या ठिकठिकाणी आपण राहायचं आहे. पुन्हा एकदा निर्णय द्यायचा व्यवस्थित काय तो. षटकार दिलाय 6 धावा. षटकार मिळतो. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या होती 22. कारण आपण पाहतो सीमारेषे लगत प्रेक्षक वर्ग उभा असल्यामुळे कदाचित थोडासा मिस जज. चेंडू निर्धाव चेंडू जातोय. असं वाटलं तो कुठेतरी बॅटची कडा घेतली की काय. कारण नवनाथजी कधी कधी सांगत असतात आपल्याला की चेंडूची डिलिव्हरी होऊन चेंडू हिट करेपर्यंत कुठेतरी पाऊस घेतला पाहिजे आणि त्याचं कारण काय तर हे आता कळून आलं. कारण जर एखादी एज लागली चेंडूला तर कधी कधी कळत नाही. यावेळेस मात्र प्रहार झाला. चेंडू मात्र हवाई याला चढवला परंतु काय घडणार. फलंदाज बाद. विकेट नंबर 2. हॅलो. विकेट नंबर 2. दुसरा फलंदाज दुसरा गडी गारद झालाय. खरं तर प्रवेश द्वारावर आणखी एक बुरुज मात्र ढासळतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावर येतोय. 4थ्या क्रमांकावर येतोय फलंदाज अनुप मोकाशी. अनुप मोकाशी मैदानामध्ये येत आहेत आणि आपण पाहतो दुसरा षटक मार्गस्थ आहे जिथे मात्र अतुल गोलंदाजी करतोय. संघाची धावसंख्या 2 बाद 22 धावा. 68 धावांचा पाठलाग करत असताना दुसरा षटक मार्गस्थ आहे. संघाची धावसंख्या होते 2 बाद 22. शेवटचा चेंडू 19 चेंडू आणि 46 धावांचं समीकरण. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेस सरळ बॅटला खेळण्याचा प्रयत्न केला. आणखी एक झेल उडाली आहे. फलंदाज बाद. फलंदाज बाद होतोय. आता मात्र नक्कीच फलंदाज करणाऱ्या संघाच्या मुसक्या आवडल्या त्याचं म्हणावं लागेल. डीजे
निर्माण झाल्या 68 धाबांचा पाठलाग करत असताना अजूनही 46 धाबांची गरज आहे. ते 46 धाबा 18 चेंडूमध्ये कशा कुठून कोण कधी कुठून काढणार यासाठी पुन्हा एकदा मी जाणार आमच्या हिंदीच्या दुनियेमध्ये अर्थात गणेश गावण यांच्याकडे. परंतु तत्पूर्वी मी विनंती करून या स्पर्धेचे प्रमुख अतिथी उपस्थित झाले त्यांचं स्वागत होत आहे. ओटू नवनाथ. याच दरम्यान या व्यासपीठावर एक जबरदस्त एक निवेदक अर्थात समालोचक म्हणून या ठिकाणी अर्थात या काँग्रेस पक्षाचे जबरदस्त व्यक्तिमत्व कार्यकर्ते सन्माननीय सुनील वर्तक उपस्थित सचिन घवाडी यांना विनंती करताना सन्मानित करायचं आहे. धन्यवाद सुनील वर्तकजी, आपण या ठिकाणी आलात आणि शिमल्याची शोभा वाढवल्याबद्दल पुन्हा एकदा चिरनेर ग्रामस्थ मंडळ अर्थात काँग्रेस कमिटी चिरनेर व काँग्रेस कमिटी चिरनेर फोमच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा जाऊया आपल्या समोर गणेश गावण. शुक्रिया नौनाथ सर, प्रसाद सर. इस बार टोटल बनता हुआ 2 ओवर्स के समाप्ति के मैंडेटरी पावर प्ले की 2 ओवर्स खत्म हो चुके. टोटल बनता हुआ 22 रन 3 विकेटों के नुकसान पर. अगर बात करें अतुल ने एक छोर से खेल संभाला है. यहाँ पे 10 रन खर्च किए उन्होंने, दूसरी ओवर में 3 विकेट हासिल किए और इसी के साथ यहाँ पे 5 रन की टीम थोड़ी सी मुश्किलात में, इस मुश्किलात में से बाहर निकलना होगा. कोई तो ऐसा बल्लेबाज होगा जिसको 0 में से हीरो बनना होगा. क्या बल्लेबाज प्रणय होगा? इस बार गेंदबाजी के लिए तैयार. इस बार आगे बट्टे से इस गेंद को खेला, यहाँ पे डीप फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर एक और 6 रन. वाह क्या बात है. डीजे मास्टर सचिन घवाड़ी का डीजे जिन्होंने गोली बरसाई इस मैदान के ऊपर और ये टोटल बनता हुआ इस 6 रन के साथ 28 रन स्कोर कार्ड के ऊपर 3 विकेटों के नुकसान. और बात करें जीत के लिए 17 गेंदों और 40 रनों की जरूरत. मैदान के ऊपर गेंद की जरूरत. इस बार संदेश के पहली गेंद के ऊपर प्रहार किया. इस प्रहार का मतलब दबाव आता हुआ, ये दबाव को झेलना होगा, मनोवैज्ञानिक दबाव, मेंटली प्रेशर इस बार बल्लेबाजों के ऊपर जरूर होगा. इस प्रेशर को हटाने के लिए प्रणय जुझारू पारी खेल रहे इस मैदान के ऊपर. लेकिन क्या गेंदबाज इस ओवर में कामयाब हो गए? आने वाली गेंद भी बताएगी, आने वाले वक्त के साथ चलेगा कौन सी टीम जीतेगी और कौन सी टीम हारेगी. लेकिन ये कांटे भरा मुकुट इस कप्तान के सिर के ऊपर होगा. लेकिन इस कांटे भरे मुकुट को कैसे हटाएंगे? इस बार उठाना चाहते थे लेकिन उछाल प्राप्त है और यहाँ पे चकमा दिया. गेंद पलक झपकते ही गई विकेट कीपर के दस्तानों में. डॉट गेंद की समाप्ति हुई. जिस गेंद के ऊपर कोई नंबर कोई अंक नहीं मिलते उस गेंद को डॉट करा दिया जाता है. डॉट गेंद की मतलब यहाँ पे दबाव आता हुआ बल्लेबाज. इस बार तैयार हुए, इस बार उठाना चाहते थे लेकिन हल्के हाथों से गेंद खेली. यहाँ पे लॉन्ग ऑन सीमा रेखा की तरफ 1 रन तो पूरी की और 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा. इस 1 रन के साथ टोटल बढ़ता हुआ टोटल पहुंच चुका है 29 रन स्कोर कार्ड के ऊपर. बात करें दोस्तों, हम जो कमेंट्री कर रहे हैं हमारे साथ बैठे हुए हमारे महागुरु प्रसाद भोई की बदौलत है और इसी के कारण एक मौका मिलता हुआ. और इस बार तैयार वैसे भी हमारे साथ दूसरे हिंदी कमेंटेटर्स हैं अमित मात्रे, नवनाथ मात्रे, जिनके पास ऑलराउंडिंग की भूमिका है. और इस बार इस गेंद को खेला, पॉइंट रीजन को चीरती हुई गेंद गई डीप पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर. एक और 4 रन. हॅलो. याच दरम्यान मी विनंती करतोय तिरंगा चिरनेरच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण व्यासपीठावर किंवा व्यासपीठाच्या जवळ येण्याची कृपा करावी. तिरंगा चिरनेरचे सर्व खेळाडू व्यासपीठाच्या जवळ येण्याची कृपा. तिरंगा चिरनेर. धन्यवाद. बात करें यहाँ पर रीड करने का मौका दिया गेंदबाज संदेश ने और इसका फायदा उठाया बल्लेबाज अनूप ने. गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजा. इस 4 रन के साथ टोटल बढ़ता हुआ 32 रन. इस बार एक और शॉट, ये हवाई हल्ला और एक और 6 रन. एक मिनिट सांगतो.
कार्ड के ऊपर रन लगे 39 रन। ये 39 रन बनाते बनाते 3 विकेट जरूर गंवाए, लेकिन इस रनों का पहाड़नुमा स्कोर के पीछे पीछा करते हुए पांडी हुई टीम जुझारू पारी खेल रहे हैं इस मैदान के ऊपर। एक बॉल आया अभी तक एक बॉल अंतिम गेंद शेष। क्या गेंदबाज यहाँ पे अभी तक बात करें, गेंदबाज संदेश ने 17 रन खर्च किए। जैसे आखिरी ओवर में पांडी टीम ने रन खर्च किए थे, ये खर्चीले रन यहाँ पे महंगे साबित हो सकते हैं दिघाटी टीम के लिए। ऐसा कौन सा गेंदबाज होगा जो कम से कम रन लेकर आएगा, लेकिन पांडी टीम के बल्लेबाजों का हौसला 7वें आसमान पर। इस बार तैयार हुए गेंदबाज इस गेंद को उठाना चाहते थे, मानो कि यहाँ पे गिल्ली उड़ी और एक और वाइड। यह अतिरिक्त गेंद 40 रन स्कोर कार्ड के ऊपर जीत का सूत्र बनता हुआ यहाँ पे। जीत के लिए अभी तक 13 गेंदे 28 रन। क्या ये रन बनाएंगे पांडी वे टीम? ये रोमांचक मुकाबला इस क्रिकेट के कुरुक्षेत्र पर दो महाटीमें, महाबड़ी टीमें हैं और इस महाबड़ी टीमों में एक घमासान युद्ध, और इस युद्ध में कौन सी टीम जीतेगी ये पता चलेगा आने वाले वक्त के साथ। कौन सी टीम जीत का जश्न मनाएगी तो कौन सी टीम हार का मातम। इस बार गेंदबाज के ऊपर दबाव जरूर, ये देखिए उठाना चाहते थे लेकिन एक रन शायद एक और ब्लाइंड शॉट खेला और इसी के साथ 3 ओवर्स का आगाज हो चुका है। 3 ओवर्स के बाद टोटल बनता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 40 रन। जैसे मैंने कहा था 14 की औसत पकड़नी होगी, 14 की औसत पकड़ते हुए पांडे टीम 3 विकेट जाने के बावजूद भी, लेकिन उन्होंने हौसला नहीं। ऐसा कहा जाता है मंजिलें उन्हीं को ही मिलती है, मंजिलें उन्हीं को ही मिलती है जिनके इरादों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है। हौसला, जज्बा, आत्मविश्वास और जुनून हो तो ऐसी कौन सी भी चीज नहीं जो आपके लिए नामुमकिन साबित हो सकती है। ये मुमकिन करना होगा पांडवी टीम के बल्लेबाजों का हौसला एक बार 7वें आसमान पर। क्या एक टोटल पार करते करते याच दरम्यान संघाची धावसंख्या झाली आहे ते 40, 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे। धन्यवाद, सूचना संपली। 12 चेंडू 28 धावा, स्कोर कार्ड झालेला 40 धावा। धन्यवाद। मैदान के ऊपर कोई टीम मीटिंग्स नहीं होगी, मुकाबला 25 मिनट में खत्म होना चाहिए। पहला सत्र और दूसरा टोटल 50 मिनट का वक्त दिया जाएगा और इस 50 मिनट में दोनों भी सत्र खत्म होने चाहिए। इसके बाद जो मुकाबला होगा कलबुसरे बनाम औरा के बीच में, जहां पे टॉसिंग जीता। याच दरम्यान विनंती आहे की व्यासपीठाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला प्रेक्षक वर्ग थोडासा मला त्रास होतो, प्लीज थोडंसं सहकार्य डाव्या आणि उजव्या साईडला थोडंसं लाल टी शर्ट प्लीज, बिहाइंड प्लीज। आणखी नंतर बसलं चालेल आयोजकांकडून, आणि याच दरम्यान उजव्या साईडला येतील पोर्ट कडे। ओ क्या गेंद डाली यहाँ पे गेंदबाज रूपेश ने, रूपेश के पास ये विविधता है गेंदबाजी में वेरिएशन दिखाने का, और यहाँ पे डॉट गेंद मतलब दबाव। 11 गेंदे 28 रन बनाने यहाँ पे पांडवी टीम को। क्या पांडवी टीम के बल्लेबाज ये टोटल बना पाएंगे? इस बार उठाई गेंद यहाँ पे स्कोर लेग रीजन में उस गेंद को कैच पकड़ा और यहाँ पे 4थे विकेट का पतन। धन्यवाद डीजे, धन्यवाद। यहाँ पे बेहतरीन कैच पकड़ा और एक ताकतवर बल्लेबाज मैदान के ऊपर से बाहर, और अनूप के पारी का अनूप निजी योगदान 10 रन बनाते बनाते पैवेलियन में आता हुआ। ऐसा कहा जाता है प्रसाद सर, अगर शराब का एक ग्लास पिया जाए तो थोड़ी सी शराब सामने आ जाती है, अगर शराब की पूरी बोतल पी जाए तो पूरी शराब सामने आती है, और मैदान के ऊपर एक हाथ दूसरा छक्का चौवा लगता है तो मुकाबला सामने आता है। और इस बार वही दिख रहा है, एक और गेंद डॉट, और इस गेंद के साथ दबाव आता हुआ बल्लेबाजों के ऊपर। स्ट्राइक में बल्लेबाज प्रणय पाटिल, जिन्होंने निजी योगदान 7 रनों में खेलता हुआ टोटल डॉट गेंद खेली
5 गेंदों का सामना किया। अगर इस 3 गेंदों में 2 या 3 रन बनाते, इस बार उठाना चाहते थे, गिल्लियां चमकी, जुगनू चमके और इसी के साथ ये अपील जरूर हुई थी, लेकिन इस अपील को अंपायर ने खारिज कर दिया और इसी के कारण एक और डॉट गेंद के साथ रूपेश ने यहाँ पे फिर से एक बार कमबैक किया अपने इस मुकाबले में। दिघाटी टीम के खीने में ये खुशी की लहर। अगर बात करें यहाँ पे लॉन्ग ऑफ की दिशा में, दिघाटी की बहुत सारी समर्थक जरूर है, टीम मेरी है जरूर, लेकिन मैं दोनों तरफ से कमेंट्री करूंगा क्योंकि पांडीवे टीम भी हमारी है, क्योंकि इस एरिया में खेलते हैं और जानते भी हैं। इस बार तैयार हुए गेंदबाज रूपेश तैयार और इस बार हवा में गेंद जरूर खेली, फील्डर मौजूद है और ये गेंद बाउंड्री लाइन के बाहर, एक और 4 रन। क्या बात, यहाँ पे अगर बात करें यहाँ पे बल्ले गेंदबाज रूपेश के, जिन्होंने 5 गेंदें फेंकी अंतिम क्रूशियल मोमेंट और मारधार ओवर्स में। यहाँ पे रूपेश ने 5 गेंदें खेली, उसमें 1 विकेट और 4 रन खर्च किए। हमारे साथ बैठे हुए कमेंटर्स मजा ले रहे। इस बार बाहरी किनारा लगा, गेंद यहाँ पे जाती है लॉन्ग ऑन रिजन को चिरती हुई, 1 रन पे पूरा किया, दोहरा रन शायद, और ये दोहरा रन ये क्या थ्रो देगी, मानो कि जैसे आ बॉल मुझे मार। ये क्या खराब प्रदर्शन दिखा रहे हैं यहाँ पे टीम के बहुत अच्छे खिलाड़ी माने जाते हैं अविनाश, उनकी तरफ से गलती। याच दरम्यान या व्यासपीठावर सन्मानित अर्थात या ठिकाणी औरेगावचे आमचे जबरदस्त व्यक्तिमत्व आणि युवक काँग्रेसचे आमचे कार्यकर्ते सन्मानित वैभव गावण उपस्थित आहेत। तर शुभेच्छा माध्यमातून मी अलंकार प्रदेशाला विनंती करतो, सन्माननीय वैभव गावण युवक कार्यकर्ते औरेचे उपस्थित आहेत, त्यांना सन्मानित करायचं आहे। पुष्पगुच्छ, प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं वैभव गावण। या अलंकार प्रदेशांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होतो। धन्यवाद वैभव गावण, या ठिकाणी आलात आणि शृंखलेची शोभा वाढवल्याबद्दल पुन्हा एकदा शृंखलेच्या माध्यमातून आपला पुन्हा सतस्य आभारी आहोत। पुन्हा एकदा गणेश गावण। जरूर यहाँ पे अच्छी खासी मैदान के ऊपर रोमांचक मुकाबला हो रहा है और इस रोमांचक मुकाबले में दोस्तों जीत के लिए पांडीवे टीम के लिए 6 गेंदें और 22 रनों की जरूरत। अगर मुकाबला बराबरी का छूटता है तो टॉस जीतने वाली टीम की जीत मुकम्मल की जाएगी। और इस बार तैयार थोड़ा सा स्लो मशवरा चलता हुआ मैदान के ऊपर, दिघाटी की खीमे में जरूर खुशी, लेकिन इस खुशी को दुख में भी बदल सकता है दोस्तों। क्रिकेट ये अनिश्चितताओं से भरा हुआ, ग्लोरी इज द अनसर्टेन बाय क्रिकेट गेम। क्रिकेट एक अनिश्चितताओं से भरा हुआ खेल जिसमें कोई भविष्यवाणी, कोई स्थिति नहीं की जा सकती। क्या यह आने वाले वक्त के साथ इतिहास के पन्नों के ऊपर क्या पांडीवे टीम नाम लिख पाएगी, लेकिन ये इतिहास इस साल का जरूर होगा दिघाटी टीम के लिए। क्या दिघाटी टीम इस साल का इस नाइट टूर्नामेंट का वो मुकाबला हरा पाएंगी, आने वाले वक्त के साथ पता चलेगा। लेकिन गेंदबाज को हार लगाकर गेंदबाजी करनी होगी, लेकिन दबाव अगर बात करें 70% मुकाबला दिघाटी और झुका हुआ जरूर, लेकिन इस झुके हुए पगड़े को भारी करने के लिए पांडीवे टीम को कड़ी मशक्कत करनी होगी। और गेंदबाज अविनाश तैयार, बल्लेबाज स्ट्राइक में बल्लेबाज आ चुका है मयूर। इस बार उठाना चाहते थे, फील्डर मौजूद जरूर है, उन्होंने शरीर से फील्डिंग की और 22 का इशारा अंपायर की तरफ से। इस 1 रन के साथ टोटल बढ़ता हुआ 47 रन, जीत के लिए आने वाली 5 गेंदें और 21 रनों की जरूरत। मतलब सिर हर गेंद के पीछे प्रहार प्रहार और प्रहार ही करने होंगे। इस रोमांचक मुकाबले, इस सुनहरी रात, इस सुनहरे सुहाने पल पर ये तमाम दर्शकों का मैं गणेश गावण तहदिल से स्वागत करना चाहूंगा। और इस बार तैयार हुए गेंदबाज अविनाश उठाना चाहते थे, बाहरी किनारा जरूर लगा, लेकिन बैकअप अच्छा आया, 1 रन चुराई और एक दुक्के से बात नहीं बनने वाले, हर गेंद के ऊपर प्रहार करने होंगे। इस प्रहार को छक्के में तब्दील करना होगा।
क्या यहाँ पे बल्लेबाज स्ट्राइक में आते हुए इस एक रन के साथ टोटल बढ़ता हुआ 48 रन स्कोर कार्ड के ऊपर। 4 गेंदे और 20 रनों की जरूरत। प्रहार करने होंगे यहाँ पे चीयर अप करते हुए पांडीवे के यहाँ पे दर्शक। इस बार गेंद जरूर हवा में उठाए लेकिन नो मैंस लैंडिंग में गेंद गिरी। दोहरा रन। इस दोहरे रन के साथ टोटल बनता हुआ 50 रन पांडीवे टीम ने हासिल किया। अगर यही टारगेट 60 रन के पास होता तो शायद पांडीवे टीम ये मुकाबला जीत जाती। अगर बात करें पांडीवे टीम के, अगर बात करें हमारे स्कोरर बता रहे 8 रन एक्स्ट्रा दिए। इसी के कारणवश ये गेंद हवा में फेंकी और गेंद बाउंड्री लाइन के बाहर, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। एक और आगे गोल शॉट 6 रन के लिए डीजे मास्टर। यहाँ पे ये सूत्र बदलता हुआ जीत के लिए 2 गेंदे 12 रन, लगातार 2 छक्के। क्या इस बार यहाँ पे डॉट गेंद और इस बार अंपायर की उंगली आसमान में, मतलब विकेट का पतन। हम जरूर समझते हैं अंपायर की उंगली आसमान में उठती है तब विकेट का पतन होता है और विकेट का पतन। वेलकम डीजे मास्टर। मुकाबला दिघाटी टीम जीतो या पांडीवे टीम, कोई भी दर्शक अंडर इंटर नहीं होगा। दिघाटी के दर्शकों को एक सूचना देना चाहूंगा, कोई भी दर्शक अंडर इंटर नहीं होगा। यह आपके टीम के लिए अच्छा होगा, नहीं तो पेनल्टी लगेगी, याद रखो। इस बार तैयार हुए गेंदबाज अविनाश। ये गेंद बाहरी किनारे लगा और डॉट गेंद की समाप्ति और ये मुकाबला जीता दिघाटी टीम ने। इतिहास के पन्नों के ऊपर नाम लिखा और संघ कृपया प्रेक्षकांनी कोणी आज जाऊ नये, प्रेक्षकांना विनंती आहे कोणी आज जाऊ मैन ऑफ द मैच का खिताब जाता है अतुल गावन को आमंत्रित करना चाहूंगा इस मंच के ऊपर। आपके नाम ये मैन ऑफ द मैच का हकदार आप बने। इस 15 गेंदें खेली अतुल ने, 39 रन बनाए। यहाँ पे अतुल गावन को आमंत्रित करना चाहूंगा और उनके खाते में गेंदबाजी करते हुए 3 विकेट और इस चलो दिघाटे संघ विनंती आहे, चला रुपेश आपला विनंती, रुपेश आनंद व्यक्त करा तर मैदानाच्या बाहेर थोडस कडक बोलतो, याचा अर्थ असं देखील नाहीये। रुपेश अगदी आनंद आहे तुम्हाला रिअल आहे, पण त्या ठिकाणी मैदानाच्या बाहेर प्लीज गणेश, रुपेश प्लीज। मॅन ऑफ द मॅच अर्थात या ठिकाणी आम्ही घोषित करतोय अर्थात अतुल याने या ठिकाणी यायचं आहे। दिघाट संघाचा मी रुपेशला विनंती करतो, रुपेश आपल्या सहकार्याने बाहेर काढायचं आहे।